शेतामध्ये भरपूर साऱ्या भाज्या लावल्याचा एक फायदा झालाय की लगेच भाजी तोडायची आणि बनवायची। यावरती कोणत्याही प्रकारची औषध फवारणी केलेली नाहीये, एकदम ऑर्गॅनिक आहे। कसं आहे, मला भरपूर जगायचंय, त्यामुळे असं चांगलं चांगलं खाल्लंच पाहिजे। आजींनी मस्त जेवण बनवलं, जेवण केलं आणि आज परत एकदा माझ्याकडे बोल बच्चन सोहम आलेला, त्याला नारळ पाणी प्यायला दिलं। आम्ही थोडा वेळ बॅडमिंटन खेळलो आणि आता तो काय म्हणतोय बघा। मित्र आहे ना तो, माझाच मित्र आहे। आता मित्र मित्र नाही राहिले म्हणजे हरामखोर मित्र असते, तुम्हाला नाही माहित अजून। असं काय चांगले मित्र नाहीत का मग तुला? चांगले नाहीये बघ, कुठं भांडण झाली येत्या, त्याचं काही नाही। पण खर्च मागाय गेलं की प्रत्येक मित्राला वाटतं ना का रुपये गेला, इकडे गेला तिकडे गेला, मी शेत पैसे देत नाही आणि नेले तर माझ्या पैसे देतो, एकटा ठेवायचे नाही। आता त्याच्या मित्राने हा व्हिडिओ पाहिल्यावरती सोहमचं काय खरं नाही। आज तर शेताचा फेरफटका मस्त सायकल वरती केला आणि माझ्या मागे मागे जेरी। दिवस कसा संपत आला कळालंच नाही। रात्री आमच्या स्टाफने चुलीवरचं पॅटीस बनवलेलं आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं, खूप यम्मी झालतं ते।